माधुरी हत्तीण लवकरच कोल्हापुरात परतणार असल्याची चर्चा आहे। माधुरीला परत आणण्याच्या हालचालींना वेग आलाय। वनताराची एक टीम नांदणीत दाखल झाल्याची माहिती। वनतारा फाउंडेशनच्या वतीनं हत्तीणीच्या निवासाची सोय स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सर्वपक्षीय जनतेनं जो काही प्रक्षोभ व्यवस्थेविरोधातला, कोर्टाच्या न्यायव्यवस्थेच्या विरोधातला आणि एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीबद्दलचा, वनताराच्या कार्यपद्धतीच्या बद्दलचा प्रक्षोभ दाखवला होता, त्याची दखल सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टानं आपलाच दिलेला निर्णय बदलून काही जुजबी सुधारणा करून माधुरी हत्तीणीला परत नांदणी मठामध्ये देण्याचा आदेश द्यावा लागला। गेले 11 महिने झालं माधुरी हत्ती आमच्यापासून दुरावलेली होती, पण आता एक 2-3 दिवसांमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। वनताराची टीम या ठिकाणी येऊन गेली आहे नांदणी मठ गावामध्ये आणि त्यांनी पाहणी केलेली आहे। मी वनतारा टीमचे सुद्धा आभारी आहे। लवकर हत्ती आमच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा व 400 वर्ष असलेली परंपरा जी खंडित होण्याचा घाट घातला होता तो पुन्हा ती परंपरा चालू राहावी यासाठी वनतारांचे आम्ही आभारी आहोत आणि माधुरी हत्तीचं आम्ही स्वागत एकदम जल्लोषात असं आम्ही या ठिकाणी करणार आहोत। महाराष्ट्र शासन वनतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्या कडे अर्ज करून ही माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।